नमस्कार ताईंनो, घरगुती किचन टिप्स. टिप नंबर 1. शिरा करताना नॉनस्टिक पॅन किंवा थोडे जाड तळाचे पॅन वापरा, त्यामुळे रवा जळणार नाही. टिप नंबर 2. फोडणी जळत असेल तर आधी हे करा. कढई गरम झाल्यावर अर्धा चमचा मीठ टाका, मग तेल टाकून फोडणी द्या. फोडणी जळणार नाही आणि भाजी ही कढईला अजिबात चिकटणार नाही. टिप नंबर 3. भाकरी मऊ आणि चवदार होण्यासाठी घरगुती टिप. भाकरी खूप चविष्ट लागण्यासाठी हा एक पदार्थ घाला. पीठ मळताना थोडेसे ताक किंवा दही घाला. भाकरी चविष्ट आणि अजूनच पौष्टिक होते. टिप नंबर 4. मिसळीला चांगली तरी येण्यासाठी व रस्सा घट्ट होण्यासाठी तिळाची पेस्ट घाला. टिप नंबर 5. फ्लॉवरचा उग्रवास जाण्यासाठी पाण्यात हळद आणि मीठ टाकून चांगले खळखळून उकळून घ्या. त्यामुळे उग्रवास कमी होतो आणि भाजी अगदी चविष्ट लागते. टिप नंबर 6. मोड आलेली मटकी थोड्याशा तेलामध्ये लसूण, जिरे, हिंग आणि हळद घालून परता. मीठ आणि थोडं पाणी घालून कुकरची एक शिट्टी द्या. पौष्टिक, प्रोटीनयुक्त आणि हलका नाश्ता तयार होतो. टिप नंबर 7. चपात्या कडक किंवा वातड होऊ नये यासाठी पीठ मळताना पाण्यामध्ये थोडे दूध टाकून मळले तर चपात्या खूपच मऊ राहतील. टिप नंबर 8. बटाटे वड्यांचे सारण करताना आलं लसणाबरोबर थोडा कढीपत्ता दळून घाला. त्यामुळे वड्यांची चव अगदी अप्रतिम हॉटेलसारखीच लागते. टिप नंबर 9. श्रीखंड बनवताना पिठी साखर वापरा. त्यामुळे श्रीखंड घट्ट आणि क्रीमी होते, पातळ होणार नाही. टिप नंबर 10. कांदा आणि खोबरे थेट कढईत न भाजता एखाद्या जाळीवर भाजा. असं केल्याने मसाल्याच्या भाजीला छान स्मोकी, धुरकट चव येते आणि भाजीचा स्वादही वाढतो. टिप नंबर 11. मेथीच्या भाजीला फोडणी देताना लसूण थोडा जास्तच घाला. लसणामुळे भाजीचा कडूपणा खूपच कमी होतो. टिप नंबर 12. दही लावताना शक्यतो मातीच्या भांड्याचा वापर करा. मातीचे भांडे नैसर्गिक असल्यामुळे त्यात कोणतेही हानिकारक रसायन नसते. तसेच मातीचे भांडे अतिरिक्त ओलावा शोषून घेते, त्यामुळे दही घट्ट, चविष्ट आणि अधिक शुद्ध तयार होते. नंबर 13. सब्जाचे सरबत उन्हाळ्यातील नैसर्गिक थंडावा. सब्जा शरीरातील उष्णता कमी करून आतून थंडावा देतात. उन्हाळ्यात रोज एक ग्लास सब्जाचे सरबत घेतल्यास शरीर हायड्रेट राहते आणि उष्णतेचा त्रासही कमी होतो. टिप नंबर 14. प्रवासाच्या 20 ते 30 मिनिटे आधी 1 कप हलका आले चहा घ्या. आल्यातील नैसर्गिक गुण उलटीची भावना आणि मळमळ कमी करण्यास मदत करतात. टिप नंबर 15. केळी आणि ताक साधी पण जबरदस्त एनर्जी टिप. पिकलेली 1 केळी घ्या आणि त्यासोबत अर्धा ग्लास ताजे ताक दुपारी जेवणानंतर घ्या. यामुळे पचन सुधारते, शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि कमजोरी कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 16. पुरण पातळ झाले असल्यास ते जाड तळाच्या कढईत मंद आचेवर हलक्या हाताने परतवून घ्या. यामुळे अतिरिक्त पाणी आटून पुरण छान घट्ट होईल आणि पुरणपोळी करताना त्रास होणार नाही. टिप नंबर 17. आलं सुकवून वाळलं असेल तर ते फेकू नका. ते बारीक कुटून चहापत्तीमध्ये मिसळून ठेवा. चहा करताना हीच चहापत्ती वापरा. चहाला मस्त सुगंध येतो. टिप नंबर 18. उन्हाळ्यात लिंबू कडक होऊ नयेत म्हणून त्यांना हलकंसं तेल लावून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे लिंबातील ओलावा टिकून राहतो आणि ते जास्त दिवस ताजे व रसाळ राहतात. टिप नंबर 19. जुलाब होत असताना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, ताक, पनीर काही दिवस खाऊ नका. यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि जुलाब वाढण्याची शक्यता असते. त्याऐवजी हलका आहार घ्या. भात, मूगडाळ खिचडी, सूप, भरपूर पाणी किंवा ORS घ्या. टिप नंबर 20. उन्हाळ्यात फ्रीजचे खूप थंड पाणी टाळा. उन्हातून घरी आल्यावर लगेच बर्फासारखे थंड पाणी पिऊ नका. यामुळे घसा बसू शकतो आणि पचनावरही परिणाम होतो. त्याऐवजी मातीच्या भांड्यातील किंवा साधारण थंड पाणी हळूहळू प्या. त्यामुळे शरीराला थंडावा मिळेल, पचन चांगले राहील, सर्दी खोकल्याचा त्रासही टळेल. छोटी सवय पण आरोग्यासाठी खूप मोठी टीप.